वरंब्यावरचं कोणतंही पीक असू द्या, तांबटी, द्राक्ष किंवा कांदे, एकदम जोरातच होतं. कोणत्याही पिकाचं रूट डेव्हलप होण्यासाठी ना त्याला वरंब्याची किंवा बोधाची ना किती गरज असते. इथपर्यंत आपल्या ट्रॅक्टरनी बोध पाडलेला आहे आणि इथून पुढे ना बोधच नाही, पण आपण फक्त पेपर टाकून आथरून आणि त्याच्यावर ना टांबटी लावली. काही शेतकऱ्यांना पावसामुळे ना बोधच वाढता आले नाही, त्याच्यामुळे एकाच दिवशीची लागवड असेल. ज्या शेतकऱ्याचे बोध वापसा कंडिशनला व्यवस्थित पडले असेल ना त्याची टांबटी ना चांगली, म्हणून काही त्यांनी एखादं वेगळं औषध वापरलं आणि खूप भारी रिझल्ट आले. या भूल थापायला बळीच पडू नका. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. तुमच्याकडे जर डॉगरीची हुंडी असेल ना त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना खूप डेव्हलप व्हायला असेल तर मध्ये ना तांब्याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. मग आज आपण स्प्रे घेतला फॉलिकर अँट्राकॉल आणि त्याच्यामध्ये ना व्हायरससाठी आयडियलचं डिफेन्सर घ्यायचं होतं. मग त्याच्यामध्ये फुटतं का याची खात्री करून घेतली. 200 लिटरसाठी ना 500 मिली डिफेन्सर टाकून घेतलं आणि केली मग आपली पावडर अशा पद्धतीने चालू. डॉगरीच्या हुंडीला मस्त पावडर बसली आणि आपल्या तांबडीच्या प्लॉटला सुद्धा ना एकदम पद्धतशीर अशा पद्धतीने झाली. स्प्रेमुळे टाइम झाला गावात ना 1 तास झाला गाडी येऊन. सोशल मीडियामुळे आणि तुमच्या सर्वांच्या ना फॉलोअर मंडळींच्या सहकार्यामुळे ना म्हणजे वर्षाला एक गाडी राहायची तर तिथे आहे ना एका महिन्याला एक म्हणजे आज 3री गाडी वर काही. आणि दयाल कंपनीच्या आहे ना या सेंद्रिय खतात सुद्धा ना रिझल्टच आहे. आणि ही थप्पी सुद्धा लावायला आहे ना माणसाने एकच नंबर लावली. माणसाचं टी शर्ट वरच आहे ना आम्ही संघर्षवाले पिंपळगावकर हे सुद्धा आपल्याला लय. गाडी खालीच होत होती तर आपले रवळचे फॉलोअर आले, ते म्हणे आपल्याला दयालच्या सेंद्रिय खताची गोण्या द्या. मग त्या दिल्या. मग ते म्हणे डोस सुद्धा एक देऊन टाका. संध्याकाळी ना दिंडोरी तालुक्यातले ना पांडाणे गावातील ना हे कडबंधू ना सर्व आपले फॉलोअर मंडळी आपल्याला खास करून भेटायला आले होते. ते म्हणे तुमचे व्हिडिओ ना खूपच, या सर्व मंडळींना भेटून खूप आनंद झाला आणि